नमस्कार, आपला महाराष्ट्र या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। महाराष्ट्रात घडणाऱ्या रंगतदार घडामोडींचा तितकाच रंगतदार नजराणा घेऊन आज मी तुमच्यासाठी आलो आहे। रसिको, पुणे परिसरातील विविध घडामोडींचा आढावा आपण आजच्या भागात घेणार आहोत। योग ही भारताने जगाला दिलेली अद्भुत अशी देणगी आहे। दिनांक 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो। पुणे परिसरातही विविध उपक्रमांसह 10वा आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेच्या वतीनं घरकुल लॉन्स, डीपी रोड, म्हात्रे ब्रिज या ठिकाणी योग प्रात्यक्षिकांचं आयोजन करण्यात आलं होतं। दैनंदिन जीवनामध्ये योगाभ्यास आणि प्राणायाम, ध्यानधारणा यांचा अंतर्भाव असेल तरच आपण सकारात्मकतेकडे वाटचाल करू शकतो। या उपक्रमासाठी सर्व वयोगटातील नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। नेहा पेंडसे यांनी या उपक्रमाविषयीची अधिक माहिती दिली। आणि योगा म्हणजे काय? युनाइट करायचंय। काय युनाइट करायचं? तर शरीर, मन आणि आपला विचार आणि आपली भावना हे एकत्र करायचं, याला योगा म्हणतात। आणि आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण प्रत्येक आसन करायचो आणि मोठ्या झाल्यावर नाही होत ना, असं वाटतं नाही होत, पण ॲक्च्युली योगा करायला लागले तर आपलं एवढं शांती येईल आपल्याला, कारण ते नॅचरल आहे आणि नॅचरल काही गोष्ट केली तर ते आपोआप असतेच, म्हणून ते करायला पाहिजे। तर गुरुदेव पूज्य श्री श्री रविशंकरजी यांनी हे इंटरनॅशनल योगा डे पूर्ण भारतात आणि विदेशात पण चालू आहे आज। या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या नागरिकांनी आपल्या प्रतिक्रिया दूरदर्शनशी बोलताना व्यक्त केल्या। साधारणपणे 200 शाळा आज आपण कव्हर केल्यात, जिथे आपले आर्ट ऑफ लिव्हिंगचे टीचर जाऊन योगा घेऊन आलेत। लहान मुलांसाठी आज या स्पर्धात्मक युगामध्ये योगा, ध्यान, प्राणायाम हे खूप उपयुक्त साधन आहेत, त्यांचं मन स्थिर करण्यासाठी, त्यांचं मन संतुलित करण्यासाठी आणि त्यांना येणाऱ्या समाजातले चॅलेंजेस हाताळण्यासाठी योगा खूप सहाय्यभूत राहील। आम्ही पूर्ण पुणे शहरामध्ये आम्ही याचा प्रसार केला आहे आणि प्रत्येकजण याचा फायदा घेत आहे। खरं तर योगा म्हणजे लोकांना असं वाटतं की फक्त आसन करणे आहे। खरं तर योगा म्हणजे आसन करणे नाही आहे। योगा हे आपलं शरीर, मन हे एकत्रित येऊन आपल्या शरीराचं संतुलन ज्यावेळी आपण राखतो त्यावेळी त्याला योग असं म्हणतात। आणि योगामध्ये पूर्ण आपल्या शरीराचे जे 7 लेयर्स आहेत, शरीर, श्वास, मन, बुद्धी, चित्त, अहंकार, आत्मा, या 7 लेयर्सवरती काम केलं जातं। आणि आज योगा डे निमित्त जिथे जे काही प्रोग्राम चालू आहेत पुण्यामध्ये ते त्याच्या वेव्ह सगळीकडे जाणवत आहेत आणि मी या निमित्त सर्वांना योगा डेच्या शुभेच्छा देते। आज 10 वर्षापूर्वी आपण आंतरराष्ट्रीय योगा दिवसाची स्थापना केली। 21 जून जगभर आंतरराष्ट्रीय योगा दिवस म्हणून सेलिब्रेट होतो। योगचं महत्त्व दिवसेदिवस वाढत चाललेलं आहे। सगळीजण आपण योग करूया आणि निरोगी राहूया। हा फक्त एका दिवसापुरता मर्यादित न राहता रोज आपल्या लाईफस्टाईलमध्ये हे इन्कल्केट आपण करून घेऊयात। आणि मला खूप आनंद होतो की यंग जनरेशन ह्याच्याकडे खूप अट्रॅक्ट होते, कारण त्यांचे फायदेही कळलेत आणि लॉंग टर्म बेनिफिट्स कळलेत। रसिको, पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं पुण्याचे नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय सहकार नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वार्तालाप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी पुण्यातील मूलभूत प्रश्नांवरती प्राधान्याने काम करणार असल्याचं त्यांनी नमूद केलं।
पुणे श्रमिक पत्रकार संघामध्ये पार पडलेल्या या कार्यक्रमामध्ये केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या समवेत पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर, सचिव सुश्रुत मोकाशी यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते. पत्रकार संघाचे अध्यक्ष पांडुरंग सांडभोर यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केलं. विशेषतः पुणे श्रमिक पत्रकार संघाशी त्यांचं एक ऋणानुबंधाचं नातं राहिलेलं आहे. आपल्या अनेक उपक्रमात अण्णांनी नेहमीच आपल्याला मदत केलेली आहे. आता साहजिक आपला माणूस केंद्रीय पातळीवर एक मोठ्या पदावर आहेत, तर आपलेच नाही तर आपल्या पुणे शहराचे प्रश्न मार्गी लागणार आहेत किंवा त्यांना एक निश्चितपणे गती मिळेल याचाही आनंद आपल्या सर्वांना आहे. 2 दिवसापूर्वी आपले पुणे श्रमिक पत्रकार संघाचे एक सदस्य त्यांची कन्या जर्मनीला शिक्षणासाठी गेले होते आणि दुर्दैवी त्यांचं तिथं निधन झालं. तर तिथले त्यांचे सहकारी जर्मनी एम्बेसीमध्ये आणि एअर इंडियाशी किमान 3 दिवस संपर्क करत होते, पण त्यांना कुठलीच मदत मिळत नव्हती. अण्णांनी चार्ज घेतला आणि त्याच रात्री आपले सहकारी सुनील राऊत यांनी अण्णांशी आणि आमचे मित्र विनोद सातव यांच्याशी संपर्क साधला. अण्णांनी लगेचच जर्मनी एम्बेसी आणि एअर इंडियाशी संपर्क साधला. जी डेड बॉडी यायला किमान 8 ते 10 दिवसांचा कालावधी लागणार होता ती उद्या येणार आहे. म्हणजे हा जो काही फरक असतो तो आपल्याला पाहायला मिळतो की आपल्या माणसाचं वैशिष्ट्यच हे असतं की तो आपल्याला कधी मध्यरात्रीमध्ये तिला धावू शकतो. या कार्यक्रमात पत्रकार संघाच्या वतीनं मुरलीधर मोहोळ यांचा विशेष गौरव करण्यात आला. मुरलीधर मोहोळ यांनी या यशाबद्दल आनंद व्यक्त करताना शहरवासियांचे आभार मानले. मी पुणेकरांना धन्यवाद देईन. पुणेकरांचा हा सन्मान यासाठी म्हणेन की विठ्ठलराव गाडगिळानंतर पुण्यातून लोकसभेचा खासदार निवडून गेलेला मंत्री हे 40 वर्षानंतर घडतंय. म्हणून मला असं वाटतं की प्रत्येक पुणेकराचा सन्मान आहे, प्रत्येक पुणेकराला हा मान आहे की ते आता मंत्री झाला आहे. आणि म्हणून स्वाभाविकपणे पुणेकरांच्या आता अपेक्षाही वाढल्यात, कामही खूप करायचं आहे. 2 खाती जेव्हा मिळाली तेव्हा सिव्हिल एव्हिएशन आणि सहकार खातं. खरं तर हे सगळं करत असताना आता जबाबदारीची जाणीव, माझ्या पुणेकरांनी मला इतकी मोठी संधी दिली आहे, त्यामुळे आता खूप पुढच्या काळामध्ये 5 वर्ष हे जबाबदारीची जाणीव आहे. या पुणे शहराला जसं प्रचारापूर्वी म्हणत होतं की देशातील सर्वोत्तम शहर करायचं, सर्वोत्तम शहर करायचं म्हणजे काय करायचं, तर सर्वार्थानं सर्वदृष्ट्या शहराचे अनेक विषय आहेत. पुढच्या 50 वर्षाचा पुण्याचा विचार करून आपल्याला काम करायचं आहे. दिलेली संधी जी आहे, दिलेली जी काही जबाबदारी, त्याला न्याय द्यायचं काम केलं पाहिजे. त्यामुळे एक सुरुवात आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाला आता ती उत्सुकता संपली आणि एक आनंदाचा क्षण होता, तोही सगळ्यांनी आता साजरा केला, सगळ्यांना बरं वाटलं. आता खरी माझी परीक्षा सुरू होणार आहे आणि ती म्हणजे कामाची. तेव्हा खूप अपेक्षा आहेत पुणेकरांच्या, खूप काम करायचं आहे. रसिको, मराठ्यांच्या जाज्वल्य इतिहासातील पराक्रमी राज्यकर्ती म्हणून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ओळख आहे. त्यांची नुकतीच 299वी जयंती पुणे परिसरामध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीच्या निमित्तानं विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. चला तर मग या कार्यक्रमाचा एक आढावा घेऊया. पुण्यातील सारसबाग इथं विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं धर्मरक्षणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 299व्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी शहर परिसरातून मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. जयंतीच्या निमित्तानं अहिल्यादेवींच्या विचारांचा वारसा पुढे नेत समाज बांधवांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आणि रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं. याबरोबरच ढोल ताशांच्या गजरात मिरवणुकीचंही आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विजय भोसले, सोन्याभाऊ पवळे, उमेश कोकरे, शिवाजी हिरवे, प्रथमेश गवळी, किरण भोंडवे, भाईजान सिद्दीकी सौदागर आदींनी परिश्रम घेतले. यावेळी माजी नगरसेवक अशोक हर्नावाळ म्हणाले, आणि ती मेघडंबरी केली असताना मी त्यावेळेला सांगितलं की आज या ठिकाणी 200-500 लोक जमतात, येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी उरूस होईल, 2-5 हजार लोक जमतील आणि अण्णाभाऊ साठेंची, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंची मोठ्या प्रमाणात जयंती होईल. मृणाल ढोले पाटील यांनी सांगितलं, अहिल्यादेवींचं काम असं होतं की त्यावेळेस जॉन बेली नावाच्या एका इंग्लिश साहित्यकाराने त्यांच्यावर कविता केल्या होत्या. तो साल होता 1849, म्हणजे भारताला स्वातंत्र्य भेटायच्या 100 वर्ष आधी.
एका इंग्लिश साहित्यिकांनी अहिल्यादेवींवर कविता केली होती की त्यांचा राज्यकारभार कसा चालतो. पत्रकार धनंजय तांदळे यांनी अहिल्यादेवींच्या बहुविध कार्याचा आढावा घेतला. त्यांच्यावर राज्यकारभार करण्याची जबाबदारी वयाच्या 52व्या वर्षी आली. त्यांचं एकूण आयुष्य 70 वर्ष होतं. त्यांनी सलग 28 वर्ष राज्यकारभार केला. म्हणजे त्यांच्यावर जबाबदारी जी पडली ती म्हणजे 250 वर्षापूर्वी. विचार करा, 250 वर्षापूर्वी एखाद्या महिलेनं 28 वर्ष सलग राज्यकारभार करणं म्हणजे तो काळ काय होता. यावेळी सीमा गुट्टे म्हणाल्या, त्या काळामध्ये त्या महिलेने क्रांती केली, क्रांतीच म्हणता येईल, कारण त्या काळामध्ये महिलेला बाहेर निघणं म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. आणि त्या काळामध्ये तिने इतके म्हणजे राज्याचा विकास कसा व्हावा, शेतकऱ्यांसाठी आणि प्रगत विचार त्या काळात त्या महिलेने मांडले. तर ती आपण सगळ्या महिलांसाठी एक प्रेरणा आहे. आणि हा विचार, अहिल्यादेवींचा विचार हा वर्षानुवर्ष पुढे नेला जावा यासाठी असे कार्यक्रम दरवर्षी मोठ्या प्रमाणात झाले पाहिजे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक म्हणाले, या सर्व पैलूंवरती, छोट्या छोट्या पैलूंवरती, ज्ञात अज्ञात अशा सर्व पैलूंवरती अहिल्यादेवींच्या संपूर्ण त्यांच्या जीवनावरती आपल्याला अभ्यासक्रम त्याचा मांडता येऊ शकेल. आणि पुढच्या पिढीला एक आदर्शवत जे नेतृत्व आपल्या या भारताला मिळालं आणि तेही स्त्री म्हणून, आणि त्याही उपेक्षित अशा त्या काळामध्ये की ज्या वेळेस स्त्रीला कोणत्याही प्रकारचे अधिकार नव्हते, अशा वेळेस सुद्धा त्यांनी शस्त्र आणि शास्त्र दोन्ही चालवून त्यांनी स्वतःचं राज्य केलेलं आहे. यावेळी कोकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांची एक इच्छा होती की काशी विश्वेश्वर मुक्त व्हावा आणि तो मुक्त करण्याचं काम अहिल्यादेवी होळकरांनी या ठिकाणी केलं. आणि आज तुम्ही बघताय की काशी विश्वेश्वराला मुक्त केलेल्यामुळं आज या ठिकाणी आपण सर्वजण तिथं जातोय. तर अहिल्यादेवींचं हे जे कार्य आहे सर्वसमावेशक आहे, सर्व समाजासाठी त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. आणि अशा महापुरुषांचं जे कार्य आहे ते समाजापर्यंत पोचावं यासाठी आपण हा जयंतीच्या कार्यक्रमाचा या ठिकाणी आयोजन केलं होतं. युद्धप्रसंगी दिव्यांग झालेल्या माजी सैनिकांसाठी मानसिक ताणतणाव आणि मानसिक स्वास्थ्य या विषयावरती एका कार्यशाळेचं आयोजन केलं होतं. समुपदेशक श्रेया चतुर्वेदी यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. घेऊयात या कार्यक्रमाचा एक आढावा. आनंदी राहण्यासाठी मानसिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी माइंड हिलिंग या चर्चात्मक कार्यशाळेत कर्नल बल्लेवार, अजय चतुर्वेदी, दीपा राक्षे, डॉक्टर राजेंद्र म्हस्के आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं. कर्नल वसंत बल्लेवार यांनी कार्यशाळेचं महत्त्व विशद केलं. और आपने जो देखा है आहतोपि प्रवर्देहम, ये संस्कृत हमारा टैगलाइन है हमारे इंस्टीट्यूट की. आहतोपि प्रवर्देहम पुनरत्पुन यवनम ददामी लोक सेवार्थम छाया पुष्प फलानीचा. इसका मतलब यह है कि मैं हर्ट हुआ हूँ फिर भी मैं अपने बलबूते पर खड़ा हुआ हूँ पेड़ की तरह, और समाज के लिए छाया दे रहा हूँ, फूल दे रहा हूँ, फल दे रहा हूँ. और लोगो भी हमारा वही दिखाता है. उस लोगों में ट्री है दैट रिप्रेजेंट सोल्जर, और जो इसमें एक्ट सपोर्ट दिया है दैट इज पीएमडी है. समुपदेशक श्रेया चतुर्वेदी यांनी प्रात्यक्षिकातून या कार्यशाळेमध्ये उपस्थित श्रोत्यांचं प्रबोधन केलं. हम इन सब पेशेंट्स जो कोई ना कोई मेंटल डिसऑर्डर से सफ़र करते हैं या डिप्रेशन से सफ़र करते हैं, उनमें से सिर्फ 10 से 12% लोगों को कोई भी ट्रीटमेंट मिल पाता है. सिर्फ 10 से 12. यानंतर पार पडलेल्या संवाद सत्रात उपस्थित श्रोत्यांच्या शंकांचं निरसन मान्यवरांकडून करण्यात आलं. एवढ्या कमी वयातही श्रेया चतुर्वेदी यांच्या बहुविध कार्याचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात आलं. माइंड हीलिंग या कार्यशाळेविषयी श्रेया चतुर्वेदी म्हणाल्या, ये वर्कशॉप होस्ट करने का मेरा मेन मोटिवेशन यही है कि मैं बहुत स्ट्रांगली बिलीव करती हूँ मेंटल हेल्थ में और उसकी पावर में ज़िंदगी बदलने की. मेंटल वेलबींग को प्रमोट करना बहुत इम्पॉर्टेंट है ताकि हम रिजिलियंट कम्युनिटीज़ बना पाए, और ये एक ऐसी दुनिया की तरफ कदम है जहाँ हर इंसान अपनी ज़िंदगी में आगे बढ़ सकता है और संतुष्ट रह सकता है. मैं बहुत मूव्ड हूँ फौजियों का प्यार और अपनापन देखते हुए. फीडबैक फौजियों से बहुत ही पॉजिटिव रहा है
और कुछों ने साइकोलॉजी में अपना इंटरेस्ट भी दिखाया है और ना कि सिर्फ अपनी बट दूसरों की भी मदद करने की इच्छा दिखाई है। आगे देखते हुए मैं यही चाहती हूँ कि मैं मेंटल हेल्थ में और काम करूँ, करियर बनाऊँ, ताकि मैं एक लास्टिंग इम्पैक्ट क्रिएट कर सकूँ। रसिको, सरहद या संस्थेच्या वतीनं नुकतंच पुण्यामध्ये संत नामदेव पुरस्काराचं वितरण करण्यात आलं। माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कन्या आणि प्रसिद्ध इतिहासकार अशोका विद्यापीठाच्या अधिष्ठाता उपिंदर सिंग यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं। चला तर मग या कार्यक्रमाची एक झलक पाहूयात। 19व्या राष्ट्रीय संत नामदेव पुरस्कार समारंभात माजी गृहमंत्री सुशील कुमार शिंदे, वात्र टीकाकार रामदास फुटाणे, अरुण नेवासकर, सरहद संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, संतसिंग मोखा आदी मान्यवर उपस्थित होते। दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेष जाड्यापहा। संजय नहार यांनी प्रास्ताविकातून पुरस्कारामागील आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं, उसकी कल्पना ही यही थी कि संत नामदेव महाराष्ट्र से पंजाब में गए और काफी बार शुरू में ये लोग कहते थे दो नामदेव हैं, संत नामदेव महाराष्ट्र के अलग है, पंजाब के अलग है, लेकिन वही संत नामदेव जो महाराष्ट्र से पंजाब में गए और पंजाब ने जिसको अपने सर पर उठा के पूरी दुनिया में रखा, जिनकी बानी गुरु ग्रंथ साहिब में सम्मान से रखी गई, तो उन संत नामदेव के नाम का अवार्ड महाराष्ट्र और पंजाब के रिश्ते मजबूत तो है ही और अच्छे रहने के लिए ये शुरू किया गया 1993 में। हा बहुसांस्कृतिक पुरस्कार असल्याचं यावेळी रामदास फुटाणे म्हणाले की घायाळ धर्म म्हणाला मी काहींना पूजा दिली, काहींना प्रार्थना दिली। घायाळ धर्म म्हणाला मी काहींना पूजा दिली, काहींना प्रार्थना दिली, मानवतेची शिकवण दिली। मानवतेची शिकवण दिली यात माझं काय चुकलं? घायाळ धर्म म्हणाला की मी काहींना पूजा दिली, काहींना प्रार्थना दिली, मानवतेची शिकवण दिली, यात माझं काय चुकलं? तेव्हा जखमी जात म्हणाली की व्यवसायाशी नातं जडलं, व्यवसायाशी नातं जडलं तेच गळ्यात पडलं, माझं काय चुकलं? यावेळी सन्मान चिन्ह आणि मानपत्र देऊन उपिंदर सिंग यांना संत नामदेव पुरस्कार प्रदान करण्यात आला। या पुरस्काराला उत्तर देताना उपिंदर सिंग म्हणाल्या, दुनिया में अनगिनत पुरस्कार हैं, पर यह कई कारणों से खास है। जिस प्रकार का काम सरहद ट्रस्ट कर रही है, जिस महान व्यक्ति के नाम से यह अवार्ड नामांकित है, और क्योंकि यह अवार्ड देश के दो प्रांतों महाराष्ट्र और पंजाब को जोड़ता है। आपने यह पुरस्कार कई जाने माने व्यक्तियों को दिया है। मुझे इस श्रृंखला में जोड़कर आपने मुझे बहुत बड़ा सम्मान दिया है और मैं आपके आभारी हूँ। श्री संजय नहर के नेतृत्व में सरहद ट्रस्ट ने कई सालों से देश के भिन्न इलाकों में, खासकर पंजाब, कश्मीर और उत्तर पूर्व के राज्यों में अमन, मानवता और विकास से जुड़े काम किए हैं। क्लेश और हिंसा से पीड़ित लोगों को आश्वासन देना, वहाँ बसे हुए समुदायों को जोड़ना और बच्चों की सहायता करके उनका भविष्य उज्जवल करना, इससे बड़ी समाज सेवा क्या हो सकती है? माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे यांनी सांगितलं, एन्शंट इंडियन हिस्ट्री आणि एन्शंट वर्ल्ड हिस्ट्री याच्यामधला त्यांचा अभ्यास खूपच मोठा आहे, पण भारतीय तत्वज्ञानाच्या विषयी त्यांनी जी भूमिका मांडली, इतिहासाच्या विषयी भूमिका जी मांडली आणि त्या भूमिकेशी सुसंगत असं आधुनिक काळामधली राजकीय परिस्थिती याचाही त्यांनी भाष्य इथं केलं। जशी परिस्थिती बदलते तसं माणसाचा विचार हा बदलत जातो।
रसिकहो, नुकताच 18वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव संपन्न झाला. देशभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट, ॲनिमेशन, लघुपट यांची ओळख प्रेक्षकांना व्हावी या उद्देशानं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं. पुण्यातही रेड कार्पेट प्रीमियरचं आयोजन करण्यात आलं होतं. चला तर मग आपणही या रंगारंग कार्यक्रमात सहभागी होऊयात. पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि NFDC इथे चित्रपट महोत्सवाच्या निमित्तानं दर्जेदार चित्रपटांची मेजवानी पुणेकर रसिकांना अनुभवता आली. या चित्रपट महोत्सवादरम्यान अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट, लघुपट दाखवण्यात आले. बॅली अँड मॉली अँड अटोर लव्ह स्टोरी नॅशनल जिओग्राफीच्या डॉक्युमेंटरीचं प्रदर्शन करण्यात आलं. या चित्रपट महोत्सवाच्या निमित्तानं प्रसिद्ध अभिनेते गिरीश कुलकर्णी, दिग्दर्शक जब्बार पटेल, प्राण किशोर कौर यांची प्रमुख उपस्थिती होती. दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी सांगितलं, पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल हे होतं, पण त्याचबरोबर डॉक्युमेंटरीज आणि शॉर्ट फिल्म्स याचं एक चांगलं फेस्टिवल याची कमतरता आपल्याकडे होती. आणि त्यामुळे आत्ता हे जे NFDCने हा जो उपक्रम केला आहे, आत्ता 4-5 ठिकाणी हे मुंबईचं जे मुंबई फिल्म फेस्टिवल जे डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म्स आहे, जवळजवळ आता 18वं सेक्शन आहे. दर 2 वर्षांनी होतं, त्यामुळे जवळजवळ 30-35 वर्षाला झाली. मला सांगायला आनंद होतो की ही सुरुवात झाली पहिलं मुंबई फेस्टिवलचं. मी त्यातला एक पार्ट आहे. मी आणि त्यावेळेला बाकीची फिल्म डिव्हिजनची मंडळी, त्यावेळेला फिल्म डिव्हिजन होतं, त्या सगळ्या लोकांनी सुरुवात केली आणि त्याचं स्वरूप इंटरनॅशनल असं होतं. इट्स नॉट ओनली इंडियन डॉक्युमेंटरीज बट इंटरनॅशनल डॉक्युमेंटरीज. अँड इट वॉज अ वंडरफुल रिस्पॉन्स. बट इट वॉज हॅपनिंग जवळजवळ एक दर 2 वर्षांनी व्हायचं. आणि त्यामुळं झालं असं की मुंबईमध्ये बाकीच्या फेस्टिवलबरोबर किंवा गोवा फेस्टिवलबरोबर डॉक्युमेंटरीज, जगातल्या उत्तम डॉक्युमेंटरीज वेगळ्या वेगळ्या विषयाच्या, त्या सगळ्या यायला लागल्या. त्याच्यामध्ये वेगळ्या कॅटेगरीज केल्या गेल्या. फुल लेंथ डॉक्युमेंटरीज, त्यानंतर शॉर्ट डॉक्युमेंटरीज, शॉर्ट फिक्शन असं सुरू झालं आणि चांगली पारितोषिकं होती. या पारितोषिकांच्या बरोबर झालं असं की केवळ महाराष्ट्र किंवा असं काही नाही, तर सगळ्या भारतातल्या सगळ्या डॉक्युमेंटरीज फिल्ममेकरना एक फार मोठं उत्तेजन मिळालं. त्यामुळं या फिल्म फेस्टचं महत्त्व आहे. पण मग व्हायचं असं की फक्त ते मुंबईला होत असल्यामुळं आता जे मोबाईल झालं, म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी आपण दाखवतो काही निवडक सगळे सिनेमे, त्यामुळं त्या ठिकाणी ज्या डॉक्युमेंटरी फिल्ममेकर्स आहेत त्यांना एक चांगली संधी मिळाली. प्राण किशोर कौर यांनी सांगितलं, फॉर द स्टुडंट्स अँड हू लर्न फिल्म मेकिंग अँड शी विल सी अबाउट 16-17 very good documentaries which have been received very well, and it is a very auspicious occasion that this function is being organized here in Pune by Film Archives people, and such things will help in getting people together, and especially film appreciation and film world go latest trends in the technique of filmmaking.